परतीचा पाऊस आहे आणि त्यानं विदर्भात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलाच आहे, पण विदर्भात सुद्धा धुमाकूळ घातलाय। अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलाय। यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। विविध मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे। नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यात परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर मराठवाडा सुद्धा काही लांब नाही। मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीनं मागचे 2 आठवडे हैराण करून सोडलेला आहे। अतिवृष्टीचं संकट कायम आहे मराठवाड्यात आणि हवामान विभागानं 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यालाच पावसानं झोडपून काढलाय। मनुष्यहानीसह पशुधन हानी आणि पिकांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा हा इशारा धडकी भरवणारा, चिंता वाढवणारा नक्कीच आहे। एका बाजूला विदर्भ, एका बाजूला मराठवाडा, दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे इसापूर धरण पूर्णपणे भरलेलं आहे। त्यामुळे इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 22,062 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका बसला। कित्येक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अरुणावती नदीला रात्री आलेल्या पुरामुळे शहरातील मोबिनपुरा, शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसराला पुराचा जोरदार तडाखा बसलेला आहे। अमरावती जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलाय। जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील धरणांची पातळी देखील वाढतीये। पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मोर्शी अप्पर वर्धा धरणात 98% जलसाठा झालाय। पावसाचा ओघ जर असाच वाढत राहिला तर अप्पर वर्धा धरणाची 13 पैकी 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडावे लागलेले आहेत। यामुळे आसपासच्या गावांना, नदीकाठच्या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे। तर ही दृश्य नांदेडची आपण बघताय। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आणि रात्री नदीचं पाणी संपूर्ण हायटेक सिटी वसाहतीत शिरलंय। वसाहतीतल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची बचाव पथकाकडून सुटका करावी लागली। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रात्री शहरातल्या सखल भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली। पूर परिस्थिती कशी आहे ते जाणून घेतलं। गोदावरी नदीकाठच्या भागात त्यांनी पाहणी केली। रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस थांबलाय, पण पाणी अजून ओसरलेलं नाही। वरच्या भागात पाऊस अजून सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये। नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे। येणारं म्हणजे विसर्गाचं पाणी आहे, कारण नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस चालू आहे। आता हे कंट्रोल्ड कॅचमेंट आणि अनकंट्रोल्ड जो कॅचमेंट आहे, सगळंच पाणी आपल्याला येणार आहे ना। आपलं विष्णुपुरी धरण आता फुल झालेलं आहे। त्यामध्ये आपण जे काय पॉकेट तयार केलं होतं ते सगळं भरलेलं आहे। आता आपल्याला साठवायला जागा नाही, आपल्याला पाणी सोडणंच भाग आहे। आणि जेव्हा आपला इनफ्लो हा इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे, तर आपलं डिस्चार्ज पण तेवढाच मोठा राहणार आहे। आपण बघितलं की आपला 2.80-86 मध्ये आपला नावघाट वगैरे पाण्याखाली गेलेलं आहे। काही ठिकाणी पाणी ऑलरेडी आलेलं आहे। जर तो 3-3.25 लाखापर्यंत गेला तर 100% ही डेंजर लेवल क्रॉस होऊन 355 लेवल उद्या सकाळी होणार आहे। अक्कलकोटची दृश्य सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस गेले काही दिवस सातत्यानं कोसळतोय।
अक्कलकोट ते वाघतरी हा रस्ता वाहतुकीकरता त्यामुळे बंद करावा लागलाय, कारण पूर आल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे पुलांवर पाणी येत आहे. शिर्शी गावाजवळ असलेला हा पूल आहे, पाणी आलंय त्यामुळे अक्कलकोट वाघतरी वाहतूक बंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला आज सुद्धा रेड अलर्ट आहे. जळगावच्या 40 गावात तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काढणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 40 गावात तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. डोंगरी आणि तितूर नदीला मोठा पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आलाय. हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा या परिसराला पाण्यानं वेढा दिलाय. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. तर जळगावच्या पाचोऱ्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे हिवरा नदीला पूर आलाय. अद्यापपर्यंत पाचोऱ्यामध्ये कुठलंही नुकसान झालं नाही, पण 21 आणि 22 सप्टेंबरला आलेल्या मुसळधार पावसानं हिवरा नदीला पूर आला होता आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं. प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेण्याचं सांगितलं गेलंय. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यातही आलंय. तर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवून दिली. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पिकांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहता या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. आजवर कधी पाहिला नाही इतका पाऊस या अहिल्यानगरच्या भागामध्ये आलेला आहे. त्यामुळे शेतीसह पिकाचं मोठं नुकसान झालंय, जमिनीचं मोठं नुकसान झालंय. रस्त्यावरून सुद्धा पाणी वाहत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद पडलेली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसानं भातपीक आडवं झालंय, त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज आणि उद्या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पूर आणि दगडप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर बीडच्या माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सिंदफणा नदीला पूर आलाय. याच पुरातून दुचाकी घालून भलतंच धाडस करणं शेतकऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं. आता इतका प्रवाह पाण्याचा या पुलावर दिसतोय, तरी देखील दुचाकी घातली आणि ती त्या शेतकऱ्याच्या अंगलट आलेली आहे. यावेळी देवदूत म्हणून धावून आलेल्या काही तरुणांनी त्या शेतकऱ्याला वाचवलेलं आहे. त्याची दुचाकी देखील नदीवरील पुलाच्या कठड्याला बांधून ठेवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीनं दाटलेला बालाघाट डोंगर याची ड्रोन दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, मूग, उडीद या पिकांचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः कापणीला आलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा आणि त्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी होतीये. मागणी मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकरी आमदार खासदारांना गावात फिरू देणार नाहीत असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. तोंडाशी आलेलं पीक आज हे निसर्गाने हिसकून घेतलं आहे आणि त्यात सरकारने शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं हे त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारी सोडली आहे. कारण की शेतकऱ्याला आज एका हेक्टरला 40-40, 50-50 रुपये सोयाबीनला खर्च आहे, पेरणीपासून कापणीपर्यंत, नांगरणीपासून तर. आणि हे देतात 8,500 रुपये. आणि या 8,500 रुपये काय होते? आणि तुम्हाला शक्तीपीठासाठी कर्ज काढता येते, महासमृद्धीसाठी कर्ज काढता येते. शेतकऱ्यासाठी कर्ज काढता येत नाही. त्यात म्हणता आम्ही का
तडजोड करावी लागते. साताऱ्यातील कराडमध्ये शेतकऱ्यानं हंबरडाच फोडला. मुख्यमंत्री साहेब, आमच्या 5वीलाच दुष्काळ पुजलेला आहे. उन्हाळ्यात पिण्याकरता पाणी नाहीये आणि पावसाळ्यात आता शेतात फक्त पाणीच पाणी आहे असं म्हणत त्यानं या शेतकऱ्यानं सगळ्याच शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना साद घातली. मुख्यमंत्री साहेब, आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा वला दुष्काळ. उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ. काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब? आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेब काय करावं मुख्यमंत्री साहेब? आम्ही उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही, पावसाळ्यात वावरातनं पाणी संपत नाही. आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं. काय करायचं? काय करू मुख्यमंत्री साहेब? काय करू? जगावं का मरावं? नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्याकरता गेलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. भरणे काल माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांसमोरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे असं गाऱ्हाणं मांडलं. या दौऱ्यात प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे मंत्री भरणे यांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाच फोन लावला. त्यांना सुनावलं त्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत अजून चारा का नाही पोहोचलाय, त्यांना जेवण अजून का नाही पोहोचलंय अशी विचारणा केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली होती, तुम्ही लोकांना मदत का करत नाही आहात? टेबलवर बसून काम करू नका असं म्हणत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं. माढा तालुक्यामध्ये पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. सगळे बसून उंदरगाव येथे मी आलो. इथं लोकांची भावना आहे, ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली, तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? का केली मदत पोहोचली नाही? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे. इथं लोकांचा नाही सर. आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्राण कुठे आता? प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदार पुढं ठीक आहे, तहसीलदार यायला गेले कुठे? हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असतील फील्डवर. आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय, इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा. सगळ्यांना, कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय, त्यामुळे नदीकाठी असलेल्या मालेगावात पाणी शिरलंय. गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसानं घेतलेली 1 दिवसाची विश्रांती, नंतर पुन्हा मुसळधार पावसानं लावलेली हजेरी यामुळे सगळंच वातावरण विस्कळीत झालंय. नगर तालुका तसंच पाथर्डी भागात सलग तासनतास झालेल्या पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत केलंय. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. ओढे, नद्या महापुराच्या पातळीवर वाहू लागल्या आहेत. अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उरलेल्या सुरलेल्या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ग्रामीण भागात शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथं झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीचा सप्तकुंड हा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. अनेक दिवसांनंतर संभाजीनगरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अजिंठा लेणीचा धबधबा वाहू लागल्यानं पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. धबधबा पाहण्याकरता पर्यटक गर्दी करू लागलेले आहेत.